नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या एमपीएससी आन्सर रायटिंग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज एक पर्यावरण या विषयाचा आपण प्रश्न बघणार आहोत। प्रश्न आहे की इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज जे IPCC ने सन 2100 पर्यंत जागतिक समुद्र पातळी सुमारे 1 मीटरने वाढण्याचं शक्यता वर्तवलेली आहे आणि भारत आणि हिंद महासागर क्षेत्रातील इतर देशांवर त्याचा काय परिणाम होईल। तर आपण फोकस आणि लोकस आधी बघूया। याच्यामध्ये फोकस काय आहे तर भारत आणि हिंद महासागर क्षेत्रावरती होणारे परिणाम आहे। आता फोकस नीट बघणं का गरजेचं आहे। अनेक विद्यार्थी मी जेव्हा बघतो हे उत्तर लिहितात तेव्हा सगळं कॉन्सन्ट्रेशन भारतावरती असतं की भारतावरती याचे काय परिणाम होणार आहेत। प्रश्नामध्ये काय विचारलं की भारत आणि हिंद महासागर देशावरती परिणाम काय होणार आहेत, म्हणजे इंडियन ओशन रिजन मधले पण जे काही देश असतील त्यांच्यावरती काय परिणाम होणार आहेत त्याचीही काही उदाहरणं तुम्हाला उत्तरामध्ये घेणं अपेक्षित आहे। आणि याचा लोकस काय तर IPCC ने 2100 पर्यंत जागतिक समुद्र पातळी ही 1 मीटरने वाढणार आहे असं सांगितलंय। म्हणजे या भागावरती जास्त लिहिणं आपल्याला अपेक्षित नाहीये, कारण हा फॅक्ट ऑलरेडी प्रश्नामध्ये दिलेला आहे। परिणामांवरती आपल्याला जास्त फोकस याच्यामध्ये करायचा आहे। तर बघूया इंट्रोडक्शन कसं असलं पाहिजे। इंट्रोडक्शन जे फॅक्ट दिलेलं आहे प्रश्नामध्ये ते एक्सप्लेन करणारं इंट्रोडक्शन तुमचं असलं पाहिजे। आता IPCCचा काहीतरी अहवाल आलेला आहे आणि म्हणून IPCC ने सांगितलं की एवढी समुद्र पातळी वाढणार आहे, तर त्या अहवालाचा उल्लेख तुम्हाला इथं करणं खूप जास्त गरजेचं आहे। तर तशी सुरुवात तुम्ही करू शकता की IPCC ने बदललेल्या हवामानावरती महासागर आणि क्रायोस्फियर SROCC हा अहवाल त्यांचा प्रकाशित झाला होता 2019 मध्ये। या आपल्या विशेष अहवालामध्ये 2100 पर्यंत जागतिक समुद्र पातळी सुमारे 1 मीटरने वाढण्याचा अंदाज वर्तवलेला आहे आणि 2022च्या 6व्या मूल्यांकनानुसार म्हणजे 6th असेसमेंट रिपोर्ट नुसार देखील याची पुष्टी केलेली आहे। ओके, ही एक तुम्ही सुरुवात करू शकता किंवा समुद्र पातळी वाढणं हे थोडक्यात डिफाईन करून त्याचे परिणाम कसे व्यापक होतील हे तुम्ही सांगू शकता इंट्रोडक्शन मध्ये। दुसरा पॉइंट काय सांगितलं की ध्रुवीय आणि उंच पर्वतीय भागामध्ये बर्फ वितळणं, उच्च तापमानामुळे पाण्याचा थर्मल विस्तार होणं इत्यादींमुळे जागतिक सरासरी समुद्र पातळी वाढताना आपल्याला दिसत आहे। म्हणजे अहवाल पण आपण सांगितलं की या अहवालामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे आणि समुद्र पातळी का वाढते याची कारणं सुद्धा आपण थोडक्यात इथं सांगितलेली आहेत। ही बॉडीमध्ये घेण्यापेक्षा आपण इंट्रोडक्शन मध्ये सांगू शकतो की समुद्र पातळी का वाढते किंवा कोणत्या कारणांमुळे वाढते। तर हे आपलं इंट्रोडक्शन असेल। आता बॉडीमध्ये सरळ आपल्याला फोकस करायचं आहे की समुद्र पातळी वाढीचा भारत आणि इंडियन ओशन रिजन मधल्या देशांवरती काय परिणाम होऊ शकतो। तर पॉइंट्स तुम्हाला खूप मिळू शकतात परीक्षेमध्ये गरजेनुसार, मार्कच्या हिशोबानुसार तुम्ही तेवढे पॉइंट्स लिहू शकता। तर पहिला महत्वाचा मुद्दा आहे की किनारपट्टीची धूप होऊ शकते। ओके, त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये सगळीकडे एक्झाम्पल्स देऊ शकता ज्या ज्या देशांच्या मध्ये अशी उदाहरणं तुम्हाला माहिती असतील। समजा इथं मालदीवचं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता, इंडियन ओशन रिजन मध्ये आहे। ओके, त्यानंतर सकल भागामध्ये तीव्र पुरांची समस्या निर्माण होऊ शकते। कोस्टल फ्लड्स ज्याला म्हणतो आपण, त्यांचं प्रमाण, फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी वाढताना आपल्याला दिसेल। त्यानंतर सकल भाग, समुद्र किनारी किंवा प्रवाळ आणि बेटे म्हणजे मालदीव असेल, मुंबई असेल किंवा श्रीलंकेचा काही भाग असेल आणि बांगलादेश असेल यांच्यामध्ये हा समस्या सगळ्यात जास्त तीव्र दिसणार आहे पुरांची। त्यानंतर उष्णकटिबंधीय चक्रीवादळांसारख्या अत्यंत हवामानाच्या घटनांच्या वारंवारितेमध्ये वाढ होईल, म्हणजे यांची फ्रिक्वेन्सी वाढताना आपल्याला दिसेल। इंडियन ओशन रिजन मध्ये पण तुम्ही बघा की वादळं नॉर्मल पेक्षा जास्त संख्येने येताना आपल्याला दिसत आहेत। तर सी लेवल राईज झाल्यानंतर ही फ्रिक्वेन्सी अजून जास्त वाढलेली दिसेल आणि त्यामुळे जीवन आणि मालमत्तेचा नाश किंवा ऱ्हास होताना आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर भूगर्भातील जलचर किंवा ओलसर जमिनी आणि मातीचं क्षारीकरण यामुळे गोड्या पाण्याच्या उपलब्धतेचं संकट निर्माण होईल। जेव्हा सी लेवल राईज होईल तेव्हा काय होणार आहे की हे जे ब्रॅकिश वॉटर आहे किंवा खारं पाणी आहे हे गोड्या पाण्याच्या स्रोतांमध्ये मिक्स होणार आहे। त्यामुळे कोस्टल प्रदेशामध्ये किंवा किनारी भागांच्या मध्ये पिण्याच्या पाण्याचा किंवा शेतीचा एक समस्या त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकते। ओके, तर त्याच्यातनं शेतीचं नुकसान ही मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतं। किनारी परिसंस्थांचं नुकसान होईल आणि बदल होईल, त्यामध्ये परिणामी परिसंस्थांच्या सेवा सुद्धा बिघडतील। म्हणजे ज्या कोस्टल इकोसिस्टम्स आहेत त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो, मॅनग्रोव्ज असतील। ओके, विशेषतः मॅनग्रोव्ज त्याच्यामध्ये बदल होईल आणि त्यामुळे परिसंस्था सेवा ज्या आहेत, इकोसिस्टम सर्व्हिसेस आहेत त्याच्यावरती परिणाम होताना आपल्याला दिसेल। त्यानंतर निर्वासितांचं संकट उभा राहू शकतं,
कारण याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणून तुम्ही सांगू शकता की IPCCने सांगितलेलं आहे अहवालामध्ये की भारतामधल्या प्रमुख 5 शहरांमधनं 3 कोटी लोकांचं विस्थापन होणं अपेक्षित आहे. कशामुळे सी लेवल राईज झाली तर. म्हणजे जर फक्त 20 सेंटीमीटरनी सी लेवल राईज झाली तर 3 कोटी लोक विस्थापित होतील. म्हणजे मुंबई असेल, चेन्नई असेल, हे जे कोस्टल सिटीज आहेत त्यांच्यामध्ये 3 कोटीचं विस्थापन होणार आहे. IPCCच्या 6th असेसमेंट रिपोर्टमध्ये हे सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे निर्वासितांचं संकट जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा त्याच्या पुढे एक्झाम्पल लिहून सबस्टॅन्शिएट करा की हे असं होणार आहे. त्यानंतर किनारपट्टीच्या पायाभूत सुविधा आणि बंदरांचं नुकसान ज्यामुळे व्यापक आर्थिक परिणाम होतील. म्हणजे इथं आपण काय केलं, सामाजिक परिणाम लिहिले, आर्थिक परिणाम लिहिले, पर्यावरणीय परिणाम लिहिले त्याचे. ओके. त्यानंतर जमीन आणि संसाधनांच्या कमी उपलब्धतेमुळे सामाजिक संघर्ष सुद्धा उद्भवू शकतो. कारण जसं कोस्टल इरोजन वाढणार आहे तशी तशी जमीन कमी होत जाईल किंवा खचत जाईल आणि त्यामुळे नवीन संघर्ष त्याच्यातनं उभा राहण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यानंतर पूर्व आफ्रिकेचा किनारा, विशेषतः त्या भागामध्ये काय होणार आहे, केनिया असेल, टांझानिया असेल किंवा सोमालिया असेल, पूर्व आफ्रिकन किनारपट्टीवरती राष्ट्रांना किनारपट्टीची धूप असेल, पूर असेल आणि गंभीर पायाभूत सुविधांचं नुकसान होऊ शकतं. आणि हा प्रदेश आधीच दहशतवाद आणि अस्थिरतेचा सामना करत असताना एक नवीन पर्यावरणीय आपत्ती या देशांच्या समोर उभा राहताना आपल्याला दिसू शकते. म्हणजे आपण इथं प्रयत्न काय केला की बॅलन्स्ड सगळीकडच्या देश कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करतोय. जेवढे एक्झाम्पल्स तुम्ही इंडियन ओशन रिजन मध्ये देऊ शकता तेवढे एक्झाम्पल्स द्या. त्यामुळे हे कॉम्प्रिहेन्सिव्ह असं आन्सर होऊ शकतं. आता कन्क्लुजन मध्ये काय लिहू शकता तुम्ही. कन्क्लुजन मी नेहमी सांगतो की कन्क्लुजन मी सांगतो ते योग्य नसतं किंवा कोणी सांगतं ते योग्य नसतं. कन्क्लुजन हे तुमच्या अंडरस्टँडिंग नुसार तुम्ही लिहू शकता. मग तुम्ही आपत्तीकडे कसं बघता की इन्स्टेड ऑफ लुकिंग ऍट दिस ऍज अन डिझास्टर, त्याला एक अपॉर्च्युनिटी किंवा संधी म्हणून बघू शकतो की याच्यावरती आपण एक पर्याय भविष्यामध्ये निर्माण करू शकतो. अशा स्वरूपाचं कन्क्लुजन तुम्ही लिहू शकता. की समुद्राच्या पातळीत होणारी वाढ ही भारत आणि हिंद महासागर क्षेत्रातील इतर देशांसाठी एक महत्वपूर्ण आव्हान बनलेलं आहे किंवा बनणार आहे भविष्यामध्ये. त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती तातडीनं कारवाईची आवश्यकता आहे. म्हणजे इंटरनॅशनल कॉर्पोरेशन जास्त वाढवलं पाहिजे हे तुम्ही सांगू शकता. कारण प्रॉब्लेम एका देशाचा नाहीये, राईट, तर अनेक देशांचा आहे. यामध्ये हवामान लवचिक पायाभूत सुविधा निर्माण करणं असेल. आपण सोल्युशन्स देतोय की फ्युचरिस्टिक असलं पाहिजे. मग याला काय करू शकतो आपण, याच्यावरती उपाय काय करू शकतो, तर हवामान लवचिक किंवा क्लायमेट फ्लेक्झिबल असं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधा निर्माण करू शकता, त्याच्यावर गुंतवणूक करू शकता. त्यानंतर शाश्वत कृषी पद्धतींना तुम्ही प्रोत्साहन देऊ शकता किंवा त्याचा अवलंब करू शकता. सस्टेनेबल ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस असतील. त्यानंतर सर्वसमावेशक आपत्ती व्यवस्थापन योजनांचा विकास करू शकतात. बदलत्या पर्यावरणीय परिस्थितीनुसार आपल्याला माहिती आहे की भविष्यामध्ये जर सी लेवल राईज झाली तर त्यातनं नवीन आपत्ती घडणार आहे. तर तुम्ही आतापासून त्याची प्लॅनिंग सुरू करा हे तुम्ही सांगू शकता. आणि आव्हान असून सुद्धा हे अधिक शाश्वत आणि लवचिक भविष्याकडे जाण्याची संधी देखील आहे. म्हणजे तुम्ही याच्यात निगेटिव्हली बघू नका, त्याच्यात अपॉर्च्युनिटी शोधा की हे आपल्याला नक्कीच आव्हान आहे पण याच्यामधनं आपण अधिक जास्त सस्टेनेबल आणि फ्लेक्झिबल फ्युचर याच्यातनं डेव्हलप करू असंही त्याच्यामध्ये सांगू शकता. ठीक आहे, तर हे होतं आजचा क्वेश्चन. थँक्यू. हॅव अ नाईस डे.